त्यानंतर आता आपण नेक्स्ट पाहूया त्यामध्ये काय आहे. तर विंडोजमध्ये नेक्स्ट म्हणजे आता आपण टूल बार लर्न झाला आहे आपला कलर पॅलेटसुद्धा आपल्या कामीचा आहे. कलर पॅलेटवर आपण लर्न करूया. कलर पॅलेट म्हणजे आता एक डिफॉल्ट पॅलेट सिलेक्ट आहे आणि एक CMYK पॅलेट आणि RGB पॅलेट. आता हे बाकीचे पॅलेट आपल्या कामी नाही आहे, त्यासाठी त्याचा वापर करणे हे आपल्याला किंवा लर्न करणे गरजेचं नाही आहे. तर आपल्याला डिफॉल्ट आणि CMYK याच कलरचं फक्त आपल्याला काम आहे. आता मला कलर पॅलेटमध्ये जर मी प्रिंटिंगचं काम करत आहे आणि मला RGB कलर पॅलेट पाहिजे नाही, मला CMYK पॅलेट पाहिजे, तर मी इथून RGB बंद करून टाकेल. ठीक आहे. आणि त्यानंतर मला सोशल मीडियाचं काम करायचं तर मी CMYK बंद करून टाकेल. आणि जर मला यापैकी कुठलंही काम करायचं असेल, मला सोशल मीडियाचं काम करायचं तर मी RGB कलर परत अप्लाय करेल आणि RGBवर काम चालू करेल. ठीक आहे. ह्याला म्हणतात विंडोजमधून कलर पॅलेट चेंज करणे. त्याच्यानंतर बाकीचे खालील जे ऑप्शन आहे हे आपल्याला लर्न करणे गरजेचं नाही, त्यासाठी आपण याला इग्नोर करूयात. आणि याच्यानंतर वेलकम स्क्रीन. विंडोजची वेलकम स्क्रीन म्हणजे आता आपण जे विंडोजमध्ये बघितलं, विंडोज मेनूमध्ये लास्टला तुम्हाला जे दाखवत आहे ते म्हणजे आपण फाईल किती ओपन केले आहे आणि आपण कोणत्या फाईलवर काम करतो आहे यासाठी फक्त वेलकम स्क्रीनवर इथून तुम्ही क्लिक करू शकता. आणि विंडोजमधून जर तुम्हाला एखाद्या फाईलवर जायचं असेल तर सरळ तुम्ही इथून जाऊ शकता. बरोबर आहे. पण आता विंडोजमध्ये जाऊन त्या ऑप्शनचं तुम्हाला मी अर्थ सांगतो. आता मला इथून या फाईलला जायचं आहे, या फाईलला मी इथून क्लिक करून जाईल, पण यांनी सांगितल्याप्रमाणे विंडोजमधून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. तो विंडोज संपलेला आहे आपला. आज आपला पूर्णपणे मेनू बार संपलेला आहे. आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊ स्टँडर्ड टूल बार पण एक 5-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये संपून जाईल. त्याच्यानंतर प्रॉपर्टी बार घेऊ आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकली टूल बार आणि डिझायनिंगला सुरुवात करूया. धन्यवाद.